नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 28 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात मोठ्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। सोलापूर जिल्ह्यात आजपासून शेती पंपासाठी 6 तासांचे भर नियमन सुरू झाले आहे। 26 मे ते 15 जून पर्यंत 3 फेज वीज पुरवठ्यात महावितरणने बदल केला असून 2 स्लॉटमध्ये हे नवीन वेळापत्रक लागू राहील। थकलेल्या ऊस बिलासाठी गोकुळ शुगरचे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत। 130 कोटींच्या वसुलीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांनी रात्रभर उघड्यावर झोपून ठिय्या आंदोलन केले असून साखर आयुक्तांनी आता कारखान्यांवर RRC कारवाईचे आदेश दिले आहेत। कोल्हापुरात दूध संस्थांच्या सुनावणीत मोठी माहिती समोर आली आहे। औसायनात काढलेल्या 211 संस्थांपैकी काही संस्थांचे संकलन चक्क 1000 लिटर पर्यंत पोहोचले असून आजपासून या संस्थांचे ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। कांदा उत्पादकासाठी मोठी बातमी। यंदा देशात 273 लाख टन उत्पादकांचा अंदाज असताना सरकार केवळ 0.73% कांदा खरेदी करणार आहे। उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने खरेदी दर वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। उद्योगासाठी मोठी बातमी। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की औद्योगिक वीज सवलत केवळ नवीन उद्योगांसाठी लागू असेल। विस्तार करणाऱ्या जुन्या उद्योगांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे। नाशिकमध्ये कांदा आंदोलन पेटलंय। चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 2 तास रस्ता रोखून धरला असून कांद्याला 3000 रुपये हमी भावाची मागणी केली आहे। दरम्यान कांद्याच्या प्रश्नावर आज दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाचे बैठक पार पडले आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रात 8 जून रोजी मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। अंदमानात वेळेआधी पोहोचलेला मान्सून सध्या वेगाने पुढे सरकत असून राज्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। इंधन साठे बाजारांवर आता मुख्यमंत्र्यांची करडी नजर। गरजेपेक्षा 70% अधिक इंधन उचलणाऱ्या जिल्ह्यांची चौकशी होणार असून साठेबाजारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। शाळांच्या मनमानी स्थलांतराला आता सरकारने कडक अटीचा लगाम लावलाय। नव्या नियमानुसार पटसंख्या कमी असलेला प्रस्ताव थेट फेटाळला जाणार असून विद्यार्थ्यांचे 100% आधार प्रमाणीकरण करणे आता बंधनकारक असणार आहे। केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात अमरावतीत काँग्रेसने जोरदार एल्गार पुकारला। 4 दिवसात पेट्रोल डिझेलचे दर तब्बल 8 रुपयांनी वाढल्याने आणि बाजारात इंधन टंचाई निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शन केले आहे। शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी। चिखलदरा भागात शासकीय खरेदी केंद्रावर मका विकून 2 महिने उलटले तरी शेतकऱ्यांना हक्काचा 1 रुपयाही मिळाला नाही। खरीप हंगाम तोंडावर आल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता पालकमंत्र्यांकडे धाव घेतली। पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी। एल निनोमुळे यंदा कमी पावसाचा अंदाज असून चारा टंचाई टाळण्यासाठी सरकार 100% अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप करत आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि 7/12 उतार्यासह तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा। विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच अमरावतीत मॅग्रो डिप्लोमसी पाहायला मिळते। मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून चक्क कोकणातील देवगड हापूस आणि मिठाईची शिफारस वाटली जात असून राजकीय वर्तुळात याचीच मोठी चर्चा रंगली आहे। अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला असून राजूरवाडी परिसरात घरांचे छपरे उडाली आणि अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले आहेत। तळेगाव ठाकूर येथे वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला असून वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा डेली शेतीविषयक न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।